सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या अभूतपूर्व राड्यानंतर आज विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत। या राड्यात चक्क मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना धक्काबुक्की झाली होती। नक्की काय आदेश उपसभापतींनी दिले आहेत ते सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। साताऱ्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत थरार पाहायला मिळाला होता। पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्याच सदस्यांना सभागृहापर्यंत नेण्यासाठी पोलिसांशी आणि प्रशासनाशी थेट झुंज द्यावी लागली होती। या झटापटीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मंत्री मकरंद पाटलांना 20 ते 25 पोलिसांनी अक्षरशः घेरलं होतं। अखेर प्रशासकीय बळाचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणला। या घटनेचे पडसाद आज विधान परिषदेमध्ये उमटलं। शिवसेना नेते चांगलेच आक्रमक झाले होते। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी याची गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच पुण्याच्या विभागीय आयुक्तांना या प्रकरणात लक्ष घालून सखोल चौकशी करण्यास सांगितलं आहे। मंत्र्यांनाच धक्काबुक्की होणं हे लोकशाहीसाठी कितपत योग्य आहे? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।